Hello everyone. In the lesson fuels and combustion, we have seen there are the three types of fuels: solid fuel, liquid fuel and gaseous fuels. Within that we have almost completed the part that is the solid fuels. Today's part we are going to see that is the liquid fuels. Liquid fuels, the fuels which are present into the liquid form, that is known as the liquid fuels. The best example of naturally occurring liquid fuel, that is the crude oil. Crude oil, it is the best example of naturally occurring liquid fuel. This crude oil, it is also known as mineral oil, or this is also known as petroleum. This crude oil, it is also known as a petroleum. The word petroleum, it comes from, that is petra. Petra means rock and oleum means it is oil. Oil obtained by the rocks, that is known as a petroleum. Petrol, it is not the natural oil. त्याच्यामध्ये दोन भाग आपल्याला सांगता येतील. डिफरन्स असा आहे की पेट्रोलियम इट इज द नॅचरली ऑकरिंग ऑइल and petrol it is the synthetic oil. It is obtained by the fractional distillation of petroleum. Petroleum itself, it contains a large number of constituents. त्याच्यामध्ये large number of constituent आहे. जसे आपण बघितलं तर LPG मध्ये जे काही गॅसेस आहेत, that is methane, ethane, propane, butane, even that is naphtha, petrol, diesel, kerosene, heavy oil. These all are included into the petroleum. That is the petroleum oil. This is also known as mineral oil, and this mineral oil is also known as a crude oil. Remember these three names for the MCQs. जर कदाचित ते विचारलं जाऊ शकतं. Petroleum oil, it is also known as a mineral oil or the crude oil, and it is also obtained from the rock. That's why it is also known as a rock oil. ओके, आता हे समजलं आपल्याला की आपलं पेट्रोलियम म्हणजे काय आपण बघितलं. हे मोस्टली इट इज ऑब्टेन बाय द मायनिंग प्रोसेस. मायनिंग करून आपण त्याच्यामधून पेट्रोलियम पेट्रोलियम बाहेर काढतोय. बट दिस ऑल द क्रूड ऑइल, दिस क्रूड ऑइल कंटेन्स अ लार्ज नंबर ऑफ इम्प्युरिटीज. ते आहे तशा फॉर्ममध्ये आपण ते क्रूड ऑइल वापरू नाही शकत, कारण त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात. तर त्या इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी एक प्रोसेस असते. दॅट प्रोसेस इट इज नोन ॲज अ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस. ओके, म्हणजे ज्याच्यामधून आपण त्या ऑइलमधल्या, क्रूड ऑइलमधल्या इम्प्युरिटी बाहेर काढण्याची जी काही प्रोसेस आहे, दॅट प्रोसेस इट इज नोन ॲज द रिफायनिंग ऑफ ऑइल और फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ ऑइल. इम्प्युरिटी ऑइलमधले इम्प्युरिटी काढण्याचा जो काही मेथड आहे, त्या मेथडला म्हणतात रिफायनिंग ऑफ ऑइल और फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ ऑइल. MCQ साठी लक्षात ठेवायचे. रिफायनिंग ऑफ ऑइल इट इज ऑल्सो नोन ॲज द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ ऑइल. विदिन दॅट वी आर गोइंग टू रिमूव्ह द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन टू द क्रूड ऑइल. क्रूड ऑइलमधून जे काही इम्प्युरिटीज आहेत ते काढून टाकण्याचं काम कुठल्या मेथडनी करतात, तर दॅट इज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ अ क्रूड ऑइल. आता आपण त्याची डेफिनेशन बघूया. It is the process of separating the crude oil from various within the different fractions at the different boiling points. त्याच्या वेगवेगळ्या बॉइलिंग पॉइंट मधून ते क्रूड ऑइल आहे त्याला सेपरेशन केल्यानंतर त्याला नंबर ऑफ प्रोडक्ट्स आपल्याला त्याच्यामधून मिळतात. त्या प्रोसेसला म्हणायचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ अ क्रूड ऑइल. It is the process by which we are going to separate the crude oil into the different fractions by the which are having the different boiling points. म्हणजे याच्यामध्ये जे काही बाकीचे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत, त्या पेट्रोलियम ऑइलमध्ये जे काही पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत ते सेपरेट करण्याचं सगळ्यात बेस्ट बेस आहे तर त्याचा तर बॉइलिंग पॉईंट. कुठल्या बेसिसवरती आपण सेपरेट करतोय, तर इट इज सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ इट्स बॉइलिंग पॉईंट. कारण याच्यामधले जे काही कन्स्टिट्युएंट आहेत, ह्या क्रूड ऑइलमध्ये जे काही कन्स्टिट्युएंट आहेत त्या वेगवेगळ्या बॉइलिंग पॉईंटला ते काय होतात, सेपरेट होतात. प्रत्येकाचं बॉइलिंग पॉईंट सेम नाही आहे. पेट्रोलियमचं त्याच्यामध्ये जे काही कन्स्टिट्युएंट आहेत त्याचे बॉइलिंग पॉईंट हे सेपरेट आहेत. and on that basis we are going to separate these all constituent.
ओके, म्हणून त्याचा बेस काय, द पेट्रोलियम क्रूड ऑइल इट इज सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ बॉइलिंग पॉइंट. अगेन रिमेंबर फॉर द MCQs, म्हणजे त्याचा बेस काय, बॉइलिंग पॉइंट. ओके, आपल्याला ते डेफिनेशन समजली. त्याच्यामधून दॅट इज क्रूड ऑइल किंवा दॅट इज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइलची आपण आता डेफिनेशन बघितली. नाऊ वी आर गोइंग टू सी हाऊ एक्झॅक्टली इट इज गोइंग टू बी फ्रॅक्शनेटेड ऑर डिस्टिलेटेड. याच्यामधून एक्झॅक्टली हे कसं डिस्टिल करू, आपण काय करतो, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कसं वर्कआउट करतो त्या क्रूड ऑइलचं. नाऊ वी आर गोइंग टू सी बाय दिस डायग्राम. ही डायग्राम कसली आहे, इट इज द डायग्राम ऑफ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल. क्रूड ऑइलचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कसं केलं जातं आपण ह्या डायग्रामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघणार आहोत. मोस्टली काय होतं, जेवढे काही क्रूड ऑइल आहेत दॅट मोस्टली इट कंटेन्स द हायर नंबर ऑफ हायड्रोकार्बन्स. त्याच्यामध्ये हायर नंबर ऑफ हायड्रोकार्बन्स असतात. हायड्रोकार्बन म्हणजे काय, विच कंटेन्स मॅक्सिमम अमाऊंट ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, दॅट आर नोन एज द हायड्रोकार्बन्स. ओके, आपल्याला लक्षात आलं की क्रूड ऑइलचं बेस काय, दॅट इज द हायड्रोकार्बन्स. आता हे काय आहे, हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये हे डिस्टिलेशन टॉवर आहे किंवा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टॉवर आहे आणि याच्या शेजारी एक आयर्नचा रिट्रॉट आहे. रिट्रॉट म्हणजे काय, अ क्लोज्ड वेसल. अ क्लोज्ड वेसल दॅट इज नोन एज अ रिट्रॉट. हे पण आयर्ननी बनलेलं आहे, दॅट इज द रिट्रॉट. ओके, आता या रिट्रॉटमध्ये काय होतं, ज्या क्रूड ऑइलचं आपल्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करायचं आहे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन का करायचं आहे, कारण ते क्रूड ऑइल मधले जे काही कॉन्स्टिट्युएंट आहेत त्यांचे बॉइलिंग पॉइंट्स वेगवेगळे आहेत. त्याच्यातले कॉन्स्टिट्युएंट काय काय आहेत, तर पहिल्यांदा आहे त्याच्यामध्ये नॅफ्थेलिन आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, परत हेवी ऑइल आहे, केरोसिन आहे, पेट्रोलियम जेली आहे, वॅसलिन्स आहेत. हे सगळे काय आहेत, दॅट इज द कॉन्स्टिट्युएंट ऑफ दॅट क्रूड ऑइल. मग ते क्रूड ऑइलचे हे जे काही कॉन्स्टिट्युएंट आहेत त्या वेगवेगळ्या बॉइलिंग पॉइंटला ते काय होतात, सेपरेट होतात. त्यामुळे आपण इथं काय वापरले, वी आर गोइंग टू यूज द फ्रॅक्शनेटिंग कॉलम. कारण ह्याचे वेगवेगळे फ्रॅक्शन्स आहेत, हे 6 ते 7 फ्रॅक्शन्स ह्याचे आहेत. दॅट्स वाय इट इज नोन एज अ फ्रॅक्शनेटिंग कॉलम. ओके, आता हे 2 पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपण एक स्मॉल पार्ट घेऊया, दॅट इज रिट्रॉट. हे रिट्रॉट किंवा हे जे काही व्हेसल आहे याच्यामध्ये काय होतं, एक्झॅक्टली आपण काय करतो, याच्यामध्ये क्रूड ऑइल घ्यायचं आहे. या रिट्रॉटमध्ये क्रूड ऑइल घ्यायचं आहे. आणखी ते क्रूड ऑइलला आपल्याला 400 डिग्री सेंटीग्रेडला, दिस रिट्रॉट इट इज हीटेड टू 400 डिग्री सेंटीग्रेड, याला हीट करायचं आहे. ह्या रिट्रॉटला 400 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे. MCQsला टेम्परेचर विचारलं जातं. ॲट व्हॉट टेम्परेचर द क्रूड ऑइल इट इज गोइंग टू बी हीटेड, इट इज हीटेड अप टू 400 डिग्री सेंटीग्रेडला हे क्रूड ऑइल आपल्याला हीट करायचं आहे. आता ह्या रिट्रॉटला हीट केल्यानंतर काय होतं, जे काही क्रूड ऑइल मधले कॉन्स्टिट्युएंट आहेत दे आर कन्व्हर्टेड इनटू द वेपर फॉर्म, दे आर कन्व्हर्टेड इनटू द वेपर्स. आणि ते वेपर्स काय होतात, या रिट्रॉटमधून या कॉलममध्ये पास होतात. ओके, हे काही फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे किंवा जे व्हर्टिकल सिलेंडर आहे त्याच्यामध्ये हे काय होतात, वेपर्स पास होतात. ठीक आहे, आता याचा नंतरचा हा पार्ट आपण नंतर बघूया. इथं जेव्हा ते वेपर्स पास होतात तेव्हा त्यावेळी खाली एक पार्ट शिल्लक राहतो. दॅट पार्ट इट इज नॉट गोइंग टू बी इव्हॉपरेटेड. त्याला म्हणायचं दॅट पार्ट इट इज द मेन पार्ट दॅट इज नोन ॲज अ अस्फाल्ट. अस्फाल्ट नेम, रिमेंबर द नेम, व्हेरी इम्पॉर्टंट. अस्फाल्ट हे काय आहे, त्याचं काही इव्हॉपरेशन झालेलं नाही, वेपरायझेशन झालेलं नाही, असं जे काही ऑइल आहे दॅट इज प्रेझेंट इट सेल्फ हिअर. ह्या रिट्रॉटमध्येच ते राहतं. असं का होतं, कारण दिस अस्फाल्ट इट इज हॅव्हिंग बॉइलिंग पॉइंट हायर दॅन 400 डिग्री सेंटीग्रेड. ह्या अस्फाल्टचं बॉइलिंग पॉइंट काय आहे, 400 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त आहे, म्हणून तो वेपराइज होत नाही. कारण आपण काय करतो, रिट्रॉट हे काय करतोय, आपण 400 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत हीट करतोय, म्हणून त्यापर्यंत तिथपर्यंत ज्यांचे बॉइलिंग पॉइंट आहेत दे इझिली गेट इव्हॉपरेटेड किंवा दे इझिली गेट वेपोराइज्ड. ओके, पण ज्याचा बॉइलिंग पॉइंट त्याच्यापेक्षा जास्त आहे त्या क्रूड ऑइल मधला अजून एक कॉन्स्टिट्युएंट आहे दॅट इज नोन ॲज द अस्फाल्ट. It is not get vaporized because it is having boiling point higher than 400 degree centigrade.
ओके, मग बेसिकली इट डिकम्पोजेस टू 500 डिग्री सेंटीग्रेडला. म्हणजे ह्याचं काय होतं, डिकम्पोजिशनच होतं ते 500 डिग्री सेंटीग्रेडला. मग त्याचा बॉइलिंग पॉईंट त्याच्याही पेक्षा पुढे आहे. ओके, त्याचा एक्झॅक्ट बॉइलिंग पॉईंट नाही आहे, but it is going to decompose at the 400 degree centigrade. That's why it remains itself into the retort. लक्षात आलं? खूप महत्वाचा पॉइंट आहे. तो का वेपोराइज होत नाही, कारण त्याचं बॉइलिंग टेम्परेचर ही जास्त आहे, म्हणून तो काय होतो, वेपोराइज त्याचं होत नाही. दुसरी कंडिशन असं आहे की तर आणखीन ह्याचं मोस्टली युजेस कुठे होतं बघायचं आपल्याला. अस्फॉल्ट इट इज युज्ड इनटू द प्रिझर्वेटिव्ह युनिट्स फॉर द मेटल्स अँड द वूड. प्रिझर्वेटिव्ह म्हणून तो वापरला जातो. मेटल्स आणि वूड्समध्ये तो प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरला जातो. MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे युजेस ऑफ अस्फॉल्ट. इट इज युज्ड ॲज अ प्रिझर्वेटिव्ह फॉर द मेटल्स अँड द वूड. पहिला त्याचा युजेस झाला, अस्फॉल्टचा पहिला यूज झाला. दुसरा, इट इज युज्ड ॲज अ वॉटर प्रूफिंग फॉर द रूफ. रूफमध्ये पावसाने जेव्हा पाणी वगैरे गळत असेल तर ते पाण्याचं लिकेज होऊ नये म्हणून त्याला वॉटरप्रूफ करतो आपण. तर त्या वॉटरप्रूफ म्हणून तो अस्फॉल्टचा उपयोग होतोय. ओके, टू स्टॉप द लिकेज ऑफ द रूफ्स, दॅट इज युज्ड अस्फॉल्ट. इट इज युज्ड. अजून दुसरं आहे, इट इज युज्ड फॉर मेकिंग द पेंट्स अँड दॅट इज रोड. रोडमध्ये रोड बनवण्यासाठी आणि पेंट बनवण्यासाठी सुद्धा अस्फॉल्टचा यूज होतो. हे तिन्ही युजेस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अस्फॉल्ट हा पार्टच जास्त इम्पॉर्टंट आहे. एवढ्या मोठ्या याच्यामध्ये फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये हा रिट्रोटचा पार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे. दॅट इज अस्फॉल्ट अँड इट्स टेम्परेचर आणि ह्याचं टेम्परेचर, रिट्रोटचं टेम्परेचर. ओके, आता हा पार्ट समजला. अस्फॉल्ट हा तिथेच राहतो आणि बाकीचे सगळे कन्स्टिट्युएंट आहेत ते वेपर्स फॉर्ममध्ये ह्या फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये पास होतात. ओके, आता विल मूव्ह टुवर्ड्स द फ्रॅक्शनेटिंग कॉलम. या फ्रॅक्शनेटिंग कॉलमकडे आपल्याला जायचं आहे. इथं काय होतं बघा, धिस फ्रॅक्शनेटिंग कॉलम कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ दॅट इज प्लेट्स. दिस कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ प्लेट्स. ओके, याच्यामध्ये हे वेगवेगळे प्लेट्स आहेत, ट्रे आहेत त्याच्यामध्ये. ट्रे म्हणा किंवा इट कन्सिस्ट ऑफ द प्लेट्स. ओके, ह्या ट्रेमध्ये इट इज हॅव्हिंग स्मॉल चिमनीज. याच्यामध्ये ही स्मॉल चिमनी, या चिमनी विच इज क्लोज्ड विथ द दॅट इज स्मॉल, त्याच्यामध्ये कॅप आहे, स्मॉल कॅप, लूज कॅप आहे याच्यावरती. इट इज दॅट चिमनी इट इज क्लोज्ड विथ द लूज कॅप्स. याच्यामध्ये लूज कॅप त्याच्यावरती क्लोज केलेली आहे. आता इथं ॲक्च्युली प्रोसेस कशी होते बघा. हे जेव्हा जे वेपर्स आहेत जसे जसे ते वरती पास व्हायला लागतील, ज्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे त्याचं कॉन्डेन्सेशन पहिल्यांदा होतं. इथं कॉन्डेन्सेशन होतं. तर कॉन्डेन्सेशन कसं होतं, इथून वेपर्स आहेत ते कशाचे हॉट असतात. ते वेपर्स जसे जसे पास व्हायला लागतात तसं तसं ते कूल व्हायला लागतात. कूल झालं की तिथे कॉन्डेन्सेशन प्रोसेस होते. मग ज्या कॉन्स्टिट्युएंटचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे त्याचं कॉन्डेन्सेशन ही पहिल्यांदा होतं. ओके, आणि जसं जसं ते वरती जायला लागतील पार्टली ते काय व्हायला लागतील, कूल व्हायला लागतील आणि ते फ्रॅक्शनेटिंग कॉलम ते त्याचं सेपरेशन व्हायला लागेल. ओके, आता पहिल्यांदा काय, हे इथून जे वेपर्स गेले ते वरती जातात. आणखी इथं बिलो 30 डिग्री सेंटीग्रेडला इट इज फॉर्म इनटू द अनकंडेन्स्ड गॅसेस. अनकंडेन्स्ड गॅसेस इट इज द फर्स्ट फ्रॅक्शनेटिंग युनिट. ओके, फर्स्ट फ्रॅक्शनेटिंग युनिट काय आहे, अनकंडेन्स्ड गॅसेस. म्हणजे जे इथून पास होणार आहेत ते अनकंडेन्स्ड गॅसेस. दिस इज द फर्स्ट फ्रॅक्शनेटिंग कॉलम इट विदिन द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन युनिट मेथड. ओके, मग ही दिस व्हॉट इज दिस अनकंडेन्स्ड गॅसेस. याच्यामध्ये मेन लक्षात ठेवायचं आहे, इट सेपरेट्स ॲट द बिलो 30 डिग्री सेंटीग्रेड. इट सेपरेट्स बिलो 30 डिग्री सेंटीग्रेड. 30 डिग्री सेंटीग्रेड पेक्षाही कमी टेम्परेचरला त्याचा बॉइलिंग पॉईंटच तेवढा आहे. त्याच्याही पेक्षा जास्त टेम्परेचरला दॅट इज कन्व्हर्टेड इनटू द अनकंडेन्स्ड गॅसेस. आता महत्त्वाचा पॉईंट काय, मिनिंग ऑफ अनकंडेन्स्ड गॅसेस म्हणजे ज्या गॅसेसचं कंडेन्सेशन झालेलं नसेल त्याला म्हणायचं अनकंडेन्स्ड गॅसेस. ओके, म्हणजे याच्यामध्ये या हायड्रोकार्बन्समध्ये असे काही गॅसेस आहेत त्याचं कंडेन्सेशन होत नाही. मग कंडेन्सेशन म्हणजे काय, दॅट इज कंडेन्सेशन मीन्स गॅस
डायरेक्टली कन्वर्टेड इनटू द लिक्विड फॉर्म. ज्या गॅसेसचं कन्व्हर्जन लिक्विड फॉर्म मध्ये होतं त्याला म्हणायचं कंडेन्सेशन. ओके, म्हणजे बघा, म्हणजे जसं जसं कूल होईल तसं कंडेन्सेशन व्हायला लागतं. आपण बॉइलिंग करताना जर पाणी एका पातेल्यामध्ये पाणी बॉईल करायला ठेवलं, आणखी त्याच्यावरती जर का आपण झाकण झाकलेलं असेल तर तिथे आपल्याला कूलर पार्टला काय दिसतं, तिथे पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसतात. म्हणजे त्या वेपर्सचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, लिक्विड फॉर्ममध्ये झालं. त्याला म्हणायचं कंडेन्सेशन मेथड. ओके, म्हणजे गॅस इट इज कन्वर्टेड इनटू, गॅस म्हणा किंवा वेपर्स म्हणा, दॅट इज कन्वर्टेड इनटू द लिक्विड फॉर्म, दॅट इज नोन ॲज अ कंडेन्सेशन. ओके, इथं काय होतं, जसे जसे हे गॅसेस वेपर्स वरती पास व्हायला लागतात, इथं मात्र गॅसेसचं कंडेन्सेशन होत नाही. बिलो 30 डिग्री सेंटीग्रेडला गॅसेसचं कंडेन्सेशन होत नाही. ते असे कुठले गॅसेस आहेत, दॅट गॅसेस आर मोस्टली इट इज द मिथेन, इथेन, propane and butane and isobutane also. Okay, butane and isobutane, these all gases are uncondensed gases. Methane, ethane, propane and butane ही नावं लक्षात ठेवायची आहेत. दॅट इज CH4 to C4H10. हे सगळे जे काही गॅसेस, आय विल रिपीट द नेम्स ऑफ दिस अनकंडेन्स्ड गॅसेस. दॅट इज मिथेन, इथेन, propane and butane. These are the uncondensed gases because these gases are not get liquefied. ते कूल केल्यानंतर त्याचं लिक्विफिकेशन होत नाही. दॅट्स वाय इट इज नोन एज अ अनकंडेन्स्ड गॅसेस. And these gases are mostly used into the LPG cylinders. लिक्विड LPG सिलेंडर म्हणजे कुठलं, लिक्विड पेट्रोलियम गॅस. आय विल रब दिस. आपण काय करूया, इथे रब करूया म्हणजे आपल्याला तो बाकीचा पार्ट लिहायला बरा पडेल. ओके, मी काय सांगितलं, अनकंडेन्स्ड गॅसेस मध्ये कुठले कुठले आले, दॅट इज मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन, समटाइम्स इट इज आयसोब्युटेन ऑल्सो. ओके, हे चारही गॅसेस कशामध्ये इन्क्लूड होतात, अनकंडेन्स्ड गॅसेस मध्ये, म्हणजे ह्यांचं कॉन्डेन्सेशन होत नाही. ओके, मोस्टली दिस इज युज्ड इनटू द LPG सिलेंडर्स. LPGचं फुल फॉर्म काय, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, दॅट इज LPG. इट इज युज्ड इनटू द किचन, that is domestic use, and also it is used into the industrial uses also. Okay, uses लक्षात आलं. And condensed gas it is used for as a fuel into the domestic purpose as well as industrial purposes in the form of LPG cylinders. समजले. याच्यावर बराच वेळेस MCQs विचारला जातो. या पार्ट वरती MCQs विचारला जातो. मोस्टली सगळ्याच पार्ट मध्ये थोडे थोडे असतात, पण या अनकंडेन्स्ड गॅसेस आणि हेवी ऑइल, केरोसिन आणि पेट्रोल याच्यावरती जास्तीत जास्त त्याच्यावरती MCQs कव्हर केले जातात. इव्हन ऑल्सो दिस इज रिट्रॉट. ओके, आता आपण अनकंडेन्स्ड गॅसेस बघितले. ते गॅसेस आहेत मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन. दीज आर युज्ड ॲज अ डोमेस्टिक फ्युएल and as well as industrial fuel into the as the LPG cylinders. Okay, liquefied petroleum gas, that is a liquid LPG. त्याच्यामध्ये आपण बघितले कुठले गॅस येतात, CH4 to C4H10. कधी कधी त्याचे नंबर ऑफ हायड्रोकार्बन सुद्धा विचारले जातात. म्हणजे कुठले कार्बन्स त्याच्यामध्ये आहेत, कुठून कुठेपर्यंतचे कार्बन्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात अनकंडेन्स्ड गॅसेसमध्ये, दॅट शुड बी आस्क्ड फॉर द MCQs. त्यामुळे इथं तर काय काय लक्षात ठेवायचं आहे, अनकंडेन्स्ड गॅसेसचे युजेस लक्षात ठेवायचे आहे, त्याचं बॉइलिंग टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे, आणखीन त्याचे अल्केन्स लक्षात ठेवायचं आहे, नंबर ऑफ कार्बन आयटम्स पण लक्षात ठेवायचं आहे. ओके, आत्ता आपला याच्यातला एक फ्रॅक्शनेटिंग कॉलम झालाय, एक फ्रॅक्शनेटिंग युनिट त्याच्यातलं संपलाय. आता दुसरं बघायचं आहे. दुसरं, दिस इज द दॅट इज एव्हिएशन फ्युएल. एव्हिएशन फ्युएल इट इज द सेकंड फ्रॅक्शनेटिंग युनिट. सेकंड फ्रॅक्शनेटिंग युनिट काय आहे, एव्हिएशन फ्युएल. त्याच्या नावात इट सेपरेट्स आहे 40 to 70 डिग्री सेंटीग्रेड. त्याचं बॉइलिंग टेम्परेचर किती आहे, 40 to 70 degree centigrade. Now we will see the second fraction, that is the aviation fuel. Okay, this aviation fuel it is having the boiling temperature that is 40 to 70 degree centigrade. This is the second fraction of that is fractionated distillation column.
Second fraction, it is the aviation fuel that boils at the 40 to 70 degree centigrade. इथं टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे. And this is having the carbons, that is pentane to heptane. Pentane to heptane याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स असतील. आणखी this aviation fuel, it is used into the aeroplanes and the helicopters. हे एव्हिएशन फ्यूल कशामध्ये वापरले जातं, तर हेलिकॉप्टर्स आणि एरोप्लेन्स मध्ये या फ्यूलचा वापर होतो. ओके, नेक्स्ट थर्ड आहे, हे फर्स्ट झालं. सेकंड फ्रॅक्शन युनिट, हा थर्ड फ्रॅक्शन आहे. थर्ड फ्रॅक्शन आहे पेट्रोल. दिस पेट्रोल इट इज ऑल्सो नोन ॲज अ गॅसोलिन. सेकंड ह्यालाच काय म्हणतात, गॅसोलिन. हे एमसीक्यूजला लक्षात ठेवायचं आहे. पेट्रोल इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ गॅसोलिन. जे आपण कारमध्ये, बाईकमध्ये वगैरे जे वापरलं जातं, दॅट पेट्रोल इट डिस्टिल्स ॲट 40 to 180 डिग्री सेंटीग्रेड. कितली टेम्परेचरचं बॉइलिंग टेम्परेचर आहे, 40 ते 120 डिग्री सेंटीग्रेडला इट इज गोइंग टू बी सेपरेटेड. आणि याच्यामध्ये अल्केन कुठले, पेंटेन टू नोनेन, C5 to C9. नंबर ऑफ कार्बन आयटम्स किती आहेत, C5 to C9 या रेंजमधले सगळे हायड्रोकार्बन दॅट इज इन्क्लुडेड इन टू द पेट्रोल. किंवा दिस पेट्रोल इट इज ऑल्सो नोन ॲज अ गॅसोलिन. इट इज युज्ड इन टू द दॅट इज आयसी इंजिन्स. आयसी इंजिन जे काही, आयसी इंजिन म्हणजे काय, इंटरनल कंबशन इंजिन. त्या सगळ्या जे काही इंजिन्स आहेत, इंटरनली कंबस्ट होणारं जे काही इंजिन आहे त्याच्यामध्ये पेट्रोल वापरले जातात. दॅट इज इन टू द ऑटोमोबाईल्स अँड एरोप्लेन्स. इंटरनल कंबशन इंजिन जिथं जिथं आहे तिथं पेट्रोल वापरलं जातं. इंटरनल कंबशन इंजिन हे एक्झॅक्टली 2 स्ट्रोक इंजिनला आणि 4 स्ट्रोक इंजिनला कसं काम करतं ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघणार. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज द इंटरनल कंबशन इंजिन. ओके, तेव्हा मी एक्सप्लेन करणारच आहे. तर हे पेट्रोल कुठे वापरलं जातं, आयसी इंजिनचे जे काही 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, पेट्रोल वापरलं जातं. दॅट इज आयसी इंजिनमध्ये. अँड दॅट पेट्रोल दॅट इज गॅसोलिन इट इज सेपरेटेड ॲट 40 to 180 डिग्री सेंटीग्रेडला त्याचं काय होतं, सेपरेशन होतं. लक्षात आलं. आणि ते वापरतात कुठे तेही बघितलं. समटाइम्स इट इज दिस पेट्रोल इट इज ऑल्सो युज्ड इन द ड्राय क्लिनिंग. ड्राय क्लिनिंग मध्ये सुद्धा हे पेट्रोलचा वापर होतो. ओके, समजलं. थर्ड झालं, थर्ड फ्रॅक्शन झाला. नाऊ विल सी द फोर्थ फ्रॅक्शन. फोर्थ फ्रॅक्शन दॅट इज द नॅफ्था. नॅफ्था आणि इट सेपरेट्स ॲट द 120 to 180 डिग्री सेंटीग्रेडला हा नॅफ्था सेपरेट होतो. परत बॉइलिंग टेम्परेचर लक्षात आहे. मोस्टली नॅफ्थावरती मॅक्सिमम काही मोस्टली प्रश्न नसतात. तरी देखील आपण बघूया हा नॅफ्था कुठे वापरला जातो. इट इज ऑल्सो युज्ड फॉर द ड्राय क्लिनिंग. ओके, नेक्स्ट फॅक्टर आहे फिफ्थ फ्रॅक्शन आहे. या फ्रॅक्शनेटिंग कॉलम मधला फिफ्थ फ्रॅक्शन आहे दॅट इज केरोसिन. ओके, याच्यावरती प्रश्न मॅक्सिमम विचारले जातात. बिफोर दॅट I forget to show you the percentage of carbon into the petrol. हा पण प्रश्न विचारला जातो मोस्टली. तर पेट्रोलमध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती आहे, खूपदा विचारलेला प्रश्न आहे. द पर्सेंटेज ऑफ कार्बन इन पेट्रोल इट इज द 84%. ओके, अँड इट इज हॅव्हिंग इट्स कॅलोरिफिक व्हॅल्यू. पेट्रोलची कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे दॅट इज 11,250 किलो कॅलरीज पर किलोग्रॅम. ओके, युनिट पण लक्षात ठेवायचं आहे. मी आधी पण सांगितलेलं आहे की आपल्याला कॅलोरिफिक व्हॅल्यूचं युनिट पण MCQ साठी विचारला जातो. तर काय आहे, पेट्रोलचं पर्सेंटेज ऑफ कार्बन 84% आहे. दॅट्स वाय त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू पण जास्त आहे. इट इज हॅव्हिंग कॅलोरिफिक व्हॅल्यू 11,250 किलो कॅलरीज पर किलोग्रॅम. बाकीचे जे कोणाची कॅलोरिफिक व्हॅल्यू किंवा पर्सेंटेज ऑफ कार्बन विचारलं जात नाही, पण पेट्रोल आणि केरोसिनचं मोस्ट ऑफ द टाइम विचारलेलं आहे. ओके, मी ते विसरलं होतं त्यामुळे मी आता हे ते कव्हर केलं. आता आपण बघत होतो केरोसिन. केरोसिनवरती पण बऱ्याच वेळेस प्रश्न आहेत. केरोसिनचं बॉइलिंग टेम्परेचर आहे दॅट इज 180 to 250 डिग्री सेंटीग्रेडला तो सेपरेट होतो, म्हणजे त्या टेम्परेचरला तो बॉईल होतो. केरोसिनचं बॉइलिंग टेम्परेचर 180 to 250 डिग्री सेंटीग्रेडच्या रेंजमध्ये आहे.
ओके. आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ अल्केन्स कुठले, दॅट इज डिकेन टू हेक्साडिकेन, C10H22 to C16H34, दॅट इज डिकेन टू हेक्साडिकेन. एवढे त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोकार्बन्स त्याच्यामध्ये आहेत. ओके. केरोसिनचा यूज बघायचा आपल्याला. केरोसिन कुठे वापरला जातो, इट इज युज्ड ॲज अ डोमेस्टिक फ्युएल्स इन टू द स्टोव्स. जे काही स्टोव वगैरे असते त्याच्यामध्ये डोमेस्टिक फ्युएल म्हणून वापरला जातो. अगेन इट इज युज्ड ॲज अ इल्युमिनंट. ओके. इल्युमिनंट म्हणून पण याचा वापर होतो केरोसिनचा. ओके. नेक्स्ट फ्रॅक्शनेटिंग युनिट आहे, 6th फ्रॅक्शनेटिंग युनिट आहे, दॅट इज डिझेल. इट इज युज्ड फॉर द डिझेल इंजिन, टू व्हीलर्स असतील किंवा 4 व्हीलर्स असतील. आणि इट इज हॅव्हिंग द बॉइलिंग टेम्परेचर 250 to 320 डिग्री सेंटीग्रेडला तो बॉईल होतो. म्हणजेच काय, तो त्या टेम्परेचरला डिझेल हे या फ्रॅक्शनेटिंग कॉलममधून हा असा बाहेर सेपरेट होतो. हे काय त्याचं आउटलेट आहे. हे गॅसोलिनचं, हे अनकंडेन्स्ड गॅसेसचं आउटलेट आहे. दिस इज द आउटलेट फॉर दिस एव्हिएशन फ्युएल, आणि दिस इज आउटलेट फॉर द पेट्रोल, दिस इज आउटलेट फॉर द नॅफ्था, दिस इज फॉर केरोसिन. म्हणजे या टेम्परेचरला ते बॉईल झाल्यानंतर इथून बाहेर पडतात, डिझेल इथून बाहेर पडतो. ओके. नेक्स्ट आहे 7th फ्रॅक्शनेटिंग कॉलम, दॅट इज हेवी ऑइल. त्याचं सगळ्यात जास्त हायर टेम्परेचर आहे. इट इज हॅव्हिंग द टेम्परेचर 320 to 400 सेंटीग्रेड. ओके. द फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये सगळ्यात हायेस्ट टेम्परेचर कशाचं असेल तर हेवी ऑइलचं. हे पण MCQsला विचारलं जातं. सगळ्यात लोएस्ट टेम्परेचर कोणाचं आहे, अनकंडेन्स्ड गॅसेस. आणि सगळ्यात हायेस्ट टेम्परेचर कोणाचं आहे, हेवी ऑइल. हेवी ऑइलमध्ये कोण कोण येतं, दॅट इज द लुब्रिकेटिंग ऑइल, जे आपण ग्रीस वगैरे म्हणून वापरलं जातं. इव्हन दॅट इज युज्ड इन टू द पेट्रोलियम जेली, वॅसलिन, त्याच्यामध्ये हे सगळे हेवी ऑइल कन्सिस्ट होतात. ओके. म्हणजे लुब्रिकंट्स म्हणून पण या हेवी ऑइलमध्ये जे काही कन्स्टिट्यूएंट असते दॅट इज युज्ड ॲज अ लुब्रिकंट्स ऑल्सो. या आणि शेवटचं फ्रॅक्शनेटिंग कॉलम विचारण्याचे जास्त पॉसिबिलिटी आहे. आणि याच्यावरती हेवी ऑइलवरती जास्त प्रश्न आहेत कारण याची युजेस जास्त आहे. ओके. हेवी ऑइल किती टेम्परेचरला बॉईल होतं किंवा सेपरेट होतं. दिस इज द लास्ट फ्रॅक्शन इन टू द फ्रॅक्शनेटिंग कॉलम. इट बॉइल्स ॲट द 320 to 400 डिग्री सेंटीग्रेडला तो बॉईल होतो किंवा तो सेपरेट होतो. आणि त्याचे नंबर ऑफ कार्बनची चेन कुठली आहे त्याच्यामध्ये, C17H36 to C32H62. C17 म्हणजे काय, हेप्टॅडिकेन, आणि हे C32 H62 पर्यंत त्याचे कार्बन आहेत. As it contains a number of carbon atoms, it is more within that. That's why it is having high calorific value also. Okay. आणि या हेवी ऑइलचा यूज कुठे होतो, इट इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ पॅराफिन वॅक्स. म्हणजे काय होतं, मोस्टली हेवी ऑइल जेव्हा आपल्याला बाहेर पडतो त्याचं कुलिंग केल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून, या हेवी ऑइलचं कुलिंग केल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून पॅराफिन वॅक्स मिळतो, त्याच्यापासून आपल्याला वॅसलिन मिळतं, परत त्याच्यापासून ग्रीस पण त्याच्यापासून मिळतं, आणि लुब्रिकेटिंग ऑइल. हे सगळे त्याचे बाय प्रोडक्ट्स आहेत, या हेवी ऑइलचे प्रोडक्ट्स आहेत. दॅट इज पॅराफिन वॅक्स, वॅसलिन, ग्रीस अँड लुब्रिकेटिंग ऑइल. दीज ऑल आर द मेड अप ऑफ फ्रॉम द हेवी ऑइल आफ्टर कुलिंग द हेवी ऑइल. मग हे पॅराफिन वॅक्स कुठे वापरला जातो, हा पॅराफिन वॅक्स इट इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ बूट पॉलिश. बूट पॉलिशमध्ये पॅराफिन वॅक्स वापरला जातो. इवन फॉर द प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स त्याच्यामध्ये पण पॅराफिन वॅक्स वापरला जातो. इवन नेक्स्ट इट इज द वॅसलिन. वॅसलिन आपल्याला माहिती आहे विंटर सीझनमध्ये आपण वापरतो, दॅट इज द वॅसलिन. आणि नेक्स्ट आहे ग्रीस. इट इज युज्ड इन टू द ऑटोमोबाईल्स. आणि लुब्रिकेटिंग ऑइल इट इज ऑल्सो युज्ड इन टू द डिफरंट मशीन्स ॲज इट इज युज्ड ॲज अ लुब्रिकेटिंग ऑइल. इवन पेट्रोलियम जेली वगैरे त्याच्यामध्ये पण या हेवी ऑइलचा या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्याचा यूज केला जातो. याच्यावरती या युजेसवरती खूप वेळेस प्रश्न विचारलेले आहेत हेवी ऑइलच्या युजेसवरती. ओके. आणि पर्सेंटेज ऑफ कार्बनमध्ये कोणाचं विचारलं, पेट्रोल आणि केरोसिन. पेट्रोलचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. केरोसिनचं राहिलं होतं सांगायचं, पर्सेंटेज ऑफ कार्बन इंटू केरोसिन. केरोसिनमध्ये कार्बनचं पर्सेंटेज अगेन सेम पर्सेंटेज आहे, आणि त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे, केरोसिनची कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे दॅट इज 11,100 किलो कॅलरीज पर किलोग्रॅम.
ही कॅलोरिफिक व्हॅल्यू केरोसिनची आणि पेट्रोलची आपल्याला लक्षात ठेवायची. याच्यावरती 2-3 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ओके, समजलंय? आपल्याला सगळी प्रोसेस पूर्ण लक्षात ठेवायची गरज नाही आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? यांचं बॉइलिंग टेम्परेचर, ह्याचे युजेस अँड समटाइम्स याचे नंबर ऑफ कार्बन आयटम्स. प्रश्न जास्त कशावरती? हेवी ऑइल, रिट्रोल, पेट्रोल, केरोसिन याच्यावरती जास्त प्रश्न. आणि अनकंडेन्स्ड गॅसेस. Why it is known as uncondensed gases? Because gas it is not directly converted into the liquid form. त्याचं लिक्विफिकेशन होत नाही, म्हणून त्याला अनकंडेन्स्ड म्हणजे ज्याचं कॉन्डेन्सेशन झालेलं नाही असे गॅसेस, दॅट्स वाय इट इज नोन एज अनकंडेन्स्ड गॅसेस. ओके, आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असणार आहे. आता जर तरी आपण याच्यावरती काय करणार लास्ट पार्टमध्ये म्हणजे या एंड ऑफ लेसनला मी ट्राय करते की याच्यावरती बॉम्ब कॅलरीमीटर आणखीन याच्यावरती आपण MCQs घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके, टिल देन थँक्यू.